राज्यात पुन्हा आंदोलनाचा भडका उडणार। दिवाळीपूर्वी कुणबी दाखले द्या। कुणबी दाखल्यांसाठी जरांगेंचा पुन्हा अल्टिमेटम। हैदराबाद गॅझेटियरच्या जीआर नंतर गुलाल उधळून उपोषण सोडणाऱ्या मनोज जरांगेंनी आता पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय आणि त्याला कारण ठरलंय कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। सरकारनं दिवाळीपूर्वी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय। हैदराबादच्या गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे, त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। बहाणे सांगू नका दिवाळीच्या। तुम्ही मजा बघता, आज करू, उद्या करू, परदेशी करू, थांबून करू, बघू जमतंय का, तर तुमच्या नरड्यावर येईल बघा विकास आहे। आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांना सांगतो, तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा, तर पळायला जागा बी नाही। मग हैदराबाद गॅजेटची कार्यवाही सुरू आहे। भूमिका सरकारची स्पष्ट आहे, कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आपण आरक्षण देतोय। मान्य जरंगे पाटलांशी माझा संपर्क आहे, म्हणून मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की जी भूमिका आपण त्यावेळी सरकारने घेतलेली आहे, सरकार त्या भूमिकेची ठाम आहे। कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलेल्या निर्णयापासून सरकार मागे जाणार नाही। खरं तर हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं, मात्र हैदराबाद गॅझेटियरला विरोध करत ओबीसी समाज आक्रमक झाला। एका बाजूला रस्त्यावरची लढाई ओबीसींनी सुरू केलेली असतानाच दुसऱ्या बाजूला जीआरला कोर्टातही आव्हान देण्यात आलं। एवढंच नव्हे तर ओबीसी नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे हैदराबाद गॅझेटियरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जरांगेंनी मंडल आयोगाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा 1994चा जीआर रद्द करा अशी मागणी करत ओबीसींना खिंडीत गाठलं। आम्हाला तो जीआर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे। सरळ भूमिका आहे, जो ओबीसीच्या हिताचं बोलेल तो ओबीसींचा, ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो? सरळ गोष्ट आहे। सगळे काय दिसत आहे त्या जीआरचा अर्थ, जीआरमुळे होणारं नुकसान, ह्या मोठ्या गोष्टी आहेत। त्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्ही मांडू। आमची पण मागणी ना, आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चा जीआर रद्द करा, वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा, 50%च्या वर गेले। आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण, त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा। आम्ही काही जाती असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलं, त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाहीयेत, त्या पण बाहेर काढा। मात्र जरांगेंनी रद्द करण्याची मागणी केलेला 1994चा जीआर नेमका काय आहे पाहूया। 1994 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना ओबीसी आणि भटक्या विमुक्त जमाती प्रवर्ग एकत्रित करून आरक्षणाची मर्यादा 14%वरून 30%पर्यंत वाढवली। यात धनगर आणि वंजारी या जातींचा समावेश करण्यात आला। त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 50%पर्यंत गेली। पुढे 6 डिसेंबर 2004 मध्ये ओबीसी प्रवर्गात आणखीन जातींचा समावेश करून 2% वाढीव आरक्षण देण्यात आलं। त्यामुळे आता जरांगेंनी 1994चा जीआर रद्द करण्याची, तर ओबीसींनी हैदराबाद गॅझेटियरचा 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केल्यानं सरकारची कोंडी होणार हे निश्चित आहे। त्यामुळे सरकार जरांगे आणि ओबीसींची कशी समजूत घालणार, यावर आंदोलन पेटणार की क्षमणार हे स्पष्ट होईल। माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।